आता आपण हे बिस्किटचा चुरा घेतलाय, ग्लुकोज बिस्किट, ते ऍड करूया. ओके. आता हे कुकीज. कुकीज. हो. ओके. आणि आता सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स फर्स्ट आपण मिक्स करूया. आपण शुगर घेतली आहे. ओके. पिठी साखर आपण पिठी साखर. हो, 2 टेबलस्पून. 2 टेबलस्पून पिठी साखर. हो. आता हे कोको पावडर घेऊया. तिखटमध्ये तुला काय काय आवडतं? म्हणजे सगळंच आवडतं. मिसळ खूप आवडतं मला, पावभाजी आणि पाणीपुरी. घरी दुकानात लावत असेल ना मिसळचं? हो. तू म्हणजे आई. आता आपण काय घालतो? 2 टीस्पून ड्रिंकिंग चॉकलेट. ओके. हे काय आहे? हे अक्रोड, वॉलनट्स, रोस्टेड अक्रोड घेतले आपण. किती घालायचे? हां, 2 आणि फ्रूट सॉल्ट हे 1 टेबलस्पून घेतलं आपण. यात आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करूया. सगळे एकत्र करून आपण घ्यायचे. हो. आणि यात आपण आता बटर घालूया. हां, 2 टेबलस्पून. ढवळणं जरा अवघड आहे. हो. ते ढवळू का? आता आपण दूध घालू. पण बॅटर थिकच ठेवूया कारण ते कुकिंग फास्ट होणार म्हणून. बस ना, दूध बसणार. हे सगळं असं एकजीव करून दंडो सॉलिड तयार होत होता. हे केलं बस. हो, बस. आता आपण हे ग्रीस्ड पॅन, हे ऑलरेडी आपण याला ग्रीस केलेलं आहे. आणि आता आपण हे फोल्ड करूया. आपण लेवल करूया ना. आणि आपल्याला हे मायक्रोवेव्ह मध्ये किती वेळ ठेवावं लागेल आणि काय टेम्परेचर? 160 डिग्री मध्ये आपण 20 ते 25 मिनिट ठेवूया. ओके. त्यानंतर बाहेर काढायचं आणि मग सर्व करताना काय करायचं? सर्व करताना आपण ह्याचे पीसेस, स्क्वेअर पीसेस करूया. ओके. आणि काय घालायचं वरून? आणि वरून व्हॅनिला आईस्क्रीम. चेहरा बघा, व्हॅनिला आईस्क्रीम म्हटलं. ओके, पण मस्त लागणार आहे. हो. हां, आपल्याला हे 160 वर आपण किती वेळ ठेवायचं? 20 ते 25 मिनिट. 20 ते 25 मिनिटं 160 वर ठेवायचं. नंतर बाहेर काढायचं, त्याचे पीसेस करायचे आणि मग त्याच्यात व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं. ओके, आम्ही आठ ठेवतो. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. वॉलनट ब्राउनीसाठी लागणारे साहित्य: ग्लुकोज बिस्किटांचा चुरा, भाजलेल्या अक्रोडचा चुरा, दूध, चोको चिप्सचा चुरा, बटर, पिठी साखर, कोको पावडर, फ्रूट सॉल्ट आणि ड्रिंकिंग चॉकलेट. कृती: एका भांड्यामध्ये ग्लुकोज बिस्किटांचा चुरा घेऊन त्यामध्ये चोको चिप्सचा चुरा, पिठी साखर, कोको पावडर, ड्रिंकिंग चॉकलेट, भाजलेल्या अक्रोडचा चुरा, फ्रूट सॉल्ट आणि बटर घालून सर्व मिश्रण एकजीव करून त्यामध्ये दूध घालावं. बटर लावलेल्या केकच्या मोल्डमध्ये तयार मिश्रण ओतून ओव्हन प्रीहीट करून 160 डिग्रीला 20 ते 25 मिनिटं बेक करून व्हॅनिला आईस्क्रीम बरोबर वॉलनट ब्राउनी सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.